दर्शको नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूच्या मानबिंदू पुण्याचे या विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये पुण्याचे एक प्रतिष्ठित व्यावसायिक उद्योगपती ज्यांनी 40 वर्षापूर्वी धोका पत्करून एक असा व्यवसाय सुरू केला की तो व्यवसाय म्हणून पुढे नावारूपास येईल किंवा त्या व्यवसायाचा एक मोठा ब्रँड बनेल, हे याचा विचार कोणी त्यावेळेला करू शकलं नसतं. मी तर असं म्हणेन की ती व्यक्ती 40 वर्षापूर्वी काळाच्या साधारणतः 15 ते 20 वर्ष पुढं होती. कारण आत्ता जी आवश्यकता आहे ती आवश्यकता त्यांनी त्यावेळेला ओळखून हा त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय आता एक मोठा पुण्याचा प्रसिद्ध ब्रँड बनलेला आहे. तो ब्रँड पुणेच नाही, महाराष्ट्रच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि तो ब्रँड आहे सकसचा. रत्नाकरजी, तुमचं ट्रॅव्हल विथ चारूमध्ये आणि पुण्याचे मानबिंदू या आपल्या मालिकेमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कुठलाही व्यवसाय ज्या नावाने सगळ्यांपर्यंत पोचतो तो आपलं ब्रँड नेम. आणि तुमचा खाद्यपदार्थांचा तुमचा व्यवसाय आहे. पोळ्या आहे, कणिक आहे आणि आपण असंही म्हणतो की जुन्या काळातल्या लोकांच्या तब्येती चांगल्या होत्या कारण ते कसदार अन्न खायचे, म्हणजे सकस अन्न खायचे. आणि तुमचा ब्रँडचं जे तुमचं नाव आहे त्या नावामध्येच तुम्ही सकस हे नाव निवडलेलं आहे, म्हणजे अतिशय ॲप्ट आणि योग्य नाव तुम्ही निवडलेलं आहे. बरेच जण म्हणतात की तुमच्या नाव तुम्ही असं काय दिलं, कशामुळे सकसच का नाव, सकसच नाव का दिलं? आज माझं ॲक्च्युली पहिलं मला जाणून घ्यायचं होतं. ॲक्च्युली सकस तयार म्हणजे पीठ काढून विकणं हे डोक्यात आल्यावरती मी माझ्या वडिलांना, भावाला आणि आमचे एक व्यावसायिक स्नेही होते करंदीकर म्हणून, त्यावेळेस किशोर फडणवीस मला, तर त्यांना मी असं म्हटलं होतं की आपण एक पीठ सुरू करूया आणि विकूया बाजारामध्ये, काय हरकत आहे. तेव्हा मी नोकरी करत होतो, बँकेमध्ये नोकरी करत होतो, त्यामुळे तेव्हा त्यांना ती कल्पना आवडली. म्हणजे करूया म्हणे आपण. म्हटलं हरकत नाही, करूया सुरू. मग नाव काय द्यायचं इथून सुरुवात झाली. पण मिटिंग झाल्या, सगळं झालं. मग नाव काय द्यायचं, जागा कुठे वगैरे वगैरे सगळं ठरलं. पण नावाचं काही बऱ्याच वेळा समजेना, म्हणजे अन्नपूर्णा द्यायचं का, हे द्यायचं का, ते द्यायचं वगैरे वगैरे. पण नंतर असं मी म्हटलं सहस्त्रबुद्धे, माझा भाऊ, मी आणि करंदीकर, तर दोघं आमचे आडनाव सहस्त्रबुद्धे, त्यांचं करंदीकर. म्हटलं सहस्त्रबुद्धे करंदीकर सहस्त्रबुद्धे असं ठेवलं तर आपलं सकस नाव चांगलं लागेल त्याला, असं ते त्यांना एकदम पटलं. ते म्हणाले हा ठीक आहे म्हणे, आपण सकसच नाव देऊया. म्हणून मग त्या पद्धतीने ते सकस नाव हे सकस ठरलं गेलं. तेव्हा मग ते लेटरिंग ते नंतर केलं की आपल्याला कसं पाहिजे. नुसतंच पहिले सरळ लिहिलं होतं, म्हणजे हे काही बरोबर वाटत. त्याला जरा थोडंसं लेटरिंग केलं आणि त्यामुळे ते सकस नाव आहे काय झालं, सकस नाव. आणि स्टार्ट केलं आम्ही, तर पण ते 3-4 वर्षातच बंद पडलं. कारण मी नोकरी करायचो, भावाचा व्यवसाय, ते करंदीकर त्यांचा मोठा व्यवसाय सगळं चालू होतं, त्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं. म्हणजे जसे मराठीत म्हण होती, आंधळ जात आणि कुत्रपीठ खात आहे, तसे काय नोकर चाकर सगळे लुबडतायत, सगळं चाललंय. ते प्रत्यक्षात काय चाललंय कोणाचंच काय होतं. कारण मला दिवस नोकरीत जायचा अख्खा दिवस, भाऊ त्याचा व्यवसाय करायचा, ते त्यांच्या व्यवसायात, आणि तिकडे ते चालू होतं. हळूहळू बंद पडलं सगळं. शब्दशः बोलायचं झालं तर, आणि तुमचा जो व्यवसाय तो पिठाचा तसंच त्यामुळे मग ते जवळजवळ 1-1.5 वर्षातच बंद पडलं. बंद पडल्यावर माझ्या अकाउंट काढली, सध्या सगळे ते बायकांच्याच नावावर अकाउंट काढले होते, म्हणजे त्यांच्या नावाने सगळंच केलं होतं सर. कारण नोकरी करत असल्यामुळे माझ्या नावावर व्यवसाय मला करता येत नव्हता. मग ते बंद पडल्यावरती नोकरीमध्ये माझी एक 15 वर्ष सर्व्हिस झाली आणि मग बदली झाली. मी ब्रँच मॅनेजर होतो बँकेमध्ये, एका कॉर्पोरेटिव्ह बँकेमध्ये. तर बदली झाली, ती झाली औरंगाबादला. मग इतकी त्या काळात, म्हणजे 40 वर्षापूर्वी औरंगाबाद असं काही खूप पुढारलेलं शहर नव्हतं. आणि इथून मला जायचं, आम्ही दोघंच इथं राहायचो, त्यामुळे बायको इथे राहणार, मी तिकडे राहणार, जायची. त्या काळात एवढी सोय पण नव्हती. मग विचार केला की काय करावं, नोकरी करावी का काय, उद्योग काय करणार. हा जो होता तो बंद पडला होता. मग ठरलं की त्याला नोकरी सोडून देऊ. तर सगळे म्हणले नोकरी कशाला सोडतो, एवढी ब्रँच मॅनेजरची नोकरी कोणाला मिळत नाही, एवढा चांगला पगार आहे. त्या काळात आम्हाला 25% बोनस मिळायचा, म्हणजे जवळजवळ एक पगार अजून एक्स्ट्रा जास्त. तर ते सगळं हो नाही करता वडील म्हणाले बघ तुला सोडायची असते तर सोड. मग म्हटलं मग करायचं काय करायचं. मग मला सकसची आठवण झाली परत, की तो बंद पडलेला व्यवसाय आपणच डोक्यात घेतलाय, आपणच सुरू केलेला आहे, माझ्यामुळेच ते सुरू झालेलं आहे.
तर आपण तोच करूया की काय हरकत आहे. मी आधी खूप प्रयत्न केले की हे करूया ते करूया, दुसरीकडे नोकरी बघूया, अमुक तमुक, पुण्यातल्या पुण्यात. म्हटलं जर नोकरीच करायची तर ही काय वाईट आहे मग पहिली. म्हणलं बरोबर. नाही आता मग सकसच करूया. म्हणून मी परत करंदीकरांकडे गेलो. तुमची इच्छा आहे का, तुम्ही जॉईन होता? त्यामुळे नको नको, नाव सुद्धा काढू नको माझ्याकडे, तू ते तुझं तू बघ, तुला करायचं असलं तर कर, नाही तर काय मला काय. भाऊ पण म्हटला मला नाही ते जमणार, तुझं तू करायचं. म्हटलं हरकत नाही. ठीक. त्या काळात आम्हाला त्या प्रत्येकी 8,000-8,000 रुपये लॉस झाला होता त्या त्या काळामध्ये. काळामध्ये. आणि ते सगळं तो लॉस झाले कारण ते सगळं वाया गेलं ना बंद केल्यामुळे. ते सगळं धान्य वाया गेलं, पिशव्या पडल्या, ते सगळं भाडी मशिनरी सगळं ते वायाच गेलं ते. तर मग ते म्हणलं तुमचे पैसे कसे देणार मी आता? ते म्हणलं हरकत नाही, तू दिले तर दे, नाही तर नाही दिले देऊ तर नको. चालतील. म्हणलं बरं ठीक आहे, माझं काही झालं चांगलं तर मी तुम्हाला नक्की परत नक्की परत करेन. तर ते झाल्यावरती म्हणलं आपण चालू करायचं का? मग मी विशेषला पहिले विचारलं की चालू करायचं का नाही आपण. तर ते म्हणले बघा तुम्हाला जर वाटत असेल तर करा नोकरी सोडायची. तेव्हा कसं होतं, एक गिरणी होती. म्हणजे उद्या भ्रांत नाही मला की काही पोटापाण्याचं काही पोटापाणी. नाही आहे आपल्याला, तर भ्रांत नाही की बुवा काय करायचं वगैरे असं काही. म्हणजे तेवढ्यात नक्की आपलं पोट भागेल. तर ते म्हणले चालेल हरकत नाही, चालू करा म्हणे, तुम्ही द्या नोकरी सोडून. वडील पण म्हणले हरकत नाही, पण बाकी सगळे A to Z सगळ्यांनी लाथच मारल्या मला. लाथा मारल्या. तू आमच्या घरी सुद्धा येऊ नको, आमचं तोंड बघू नको, ते हा काय उद्योग आहे, कोण तुझं पीठ विकत घेणार, म्हणून तर ते बंद पडलं वगैरे 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 सगळ्यांनी. नाही, आणि साहजिक आहे हो, एवढी चांगली नोकरी सोडून Correct. व्यवसायामध्ये आणि- उतरायचं आणि ते पण आपला माणूस म्हणजे Right, मराठी right, माणूस right. व्यवसायामध्ये Exact. उतरणार तर तर आपली भीती वाटणारच लोकांना. हेच नाही, पण मला थोडंसं लहानपणापासून व्यवसायाची आवडच होती. आवडच आहे. म्हणून मी काय उदबत्त्या बनवायचो आणि ते हां, हां. परफ्युम्स उदबत्त्या बनवून ते बँकेची वेळ संपल्यावर रात्री 7:30 ते 12 तोच उद्योग करायचो आम्ही, विकायचो. माझा मित्र एक आणि आम्ही दोघं मिळून करायचो ते. आणि काही अशा वस्तू चांगल्या दिसल्या तर मुंबईहून आणायच्या आणि विकायच्या. तेवढेच काय 5-50-100 रुपये मिळायचे त्या काळात, तर पुष्कळ वाटायचे असं. आणि एक हौस आणि गंमत पण वाटायची, आपण काहीतरी उद्योग करतो. म्हणजे शाळेत असल्यापासून मी फटाके पण विकायचो तेव्हा दिवाळीची सवय, ती पण गंमत वाटायची. म्हणजे ते काहीतरी एक म्हणजे व्यवसायाचा बाळकडू असं तुम्हाला डोक्यात होतं शाळेमध्ये त्या- असल्यापासूनच ते तुमच्या मनामध्ये असं होतं व्हायचं म्हणजे तेव्हा ते. की बाबा आपल्याला पुढे त्याच्यानंतर जाऊन मी- व्यवसायच करायचा. अगदी अगदी म्हणजे कल्याणला माहेरीच्या चांगले कुंचे मिळायचे, म्हणून मी तिथून कुंचे आणून विकले. तुमचे 1,000-2,000 कुंचे आणून कुंचे त्या आणून वेळेला विकले. कुंचे कसले विकतो तू? म्हटलं अरे छान मिळतात, पैसे मिळतात, चांगली वस्तू आहे, असं काही नाही की कुंचे काही कुंचे. त्याच्यामध्ये खराब आहे किंवा अमुक आहे तमुक आहे. तर ते सुद्धा उद्योग केलाय. साड्यांचा उद्योग केला, घड्याळे आणून विकले. वाटते म्हणजे हाऊस म्हणून करायचं मी. मला काही त्यातून खूप फायदा प्रचंड व्हायचा वगैरे असं काही नाही, पण आपल्याला एक उद्योग हाऊस करता येतो म्हणजे आपल्याला काहीतरी बरं वाटतं आणि बडबड करायची सवय. तर तुमच्या घरामध्ये व्यवसायाची बॅकग्राऊंड काही नाही. काही नाही, पहिले गिरणी, वडिलांची केलं. गिरणी होती. वडिलांची वडिलांची गिरणी, वडील ब्रुकबॉन्डमध्ये सर्व्हिस करायचे. ओके. ते गांधीवादामध्ये त्यांची नोकरी गेली RSSची असल्यामुळे. मग त्यांनी हा गिरणीचा माझ्या आजोबांपासूनचा व्यवसाय होता. भडगावला असताना म्हणजे पाचोरा भडगाव ते त्याच्यामध्ये. हां, तर वडील म्हणलं मी गिरणी घालतो. म्हणून कुर्ल्याला आम्ही राहत होतो. गोवंडीला त्यांनी गिरणी घातली पाहिजे 1948 साली. 1948 साली. तर त्यामुळे ते गिरणीचा व्यवसाय होता. मग इथे पुण्यात आल्यावर अँटिबायोटिक्समध्ये गिरणी घातली. नंतर मग अशा आमच्या एक 5-6 ठिकाणी गिरण्या झाल्या, 75-80 पर्यंत सगळ्या. आणि मग त्यामुळे गिरणीचा व्यवसाय वडिलांपासूनचा. पण हे काहीतरी बनवायचं नाही करायचं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही मसाल्याच्या गिरण्या ज्या असायच्या त्यात मी गिरणीत काम करायचो. नोकरीत 1-1.5 महिना रजा काढायचो आणि गिरणीमध्ये रोज उभं राहून ते मिरच्या मसाले दळण करायचं, ते करायला जायचो. त्यावेळेस ज्या बायका काउंटरवरती बोलायच्या, अहो त्या गिरणीत चांगलं दळ मिळत नाही, ते पीठच जाड असतं, त्याच्यामध्ये भेसळच येते, तिथं अमुकच होतं तमुक होतं, कोणी माणसं आता घरात नाही, मुलं कोणी आणायला तयार नाहीत, ते पीठ उडतं म्हणून वगैरे असं सगळ्यांचे बोलणं चालायचं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पिठाचं विकली तर चांगली चालतील रेडीमेड. पिठाचे. पण म्हणलं आपण कुठून आणायचं, काय करायचं, हे सगळंच मग शिकायला पाहिजे होतं तेव्हा. म्हणजे जेव्हा मी नोकरी सोडायचा विचार केला त्यावेळेस मग हे सगळं आठवलं. हे सगळं. हा आपण करूया, हा उद्योग करूया. पण मग मग 40 केलेला सुरू होता तो त्या दृष्टीने परत केलं. सुरू करूया आणि त्याला फुल फ्लेज सुरू करूया. म्हणजे तेव्हा मग नोकरी सोडल्यावर वेळच वेळ वेळाच होता. वेळ होता. बरोबर. मग काही प्रश्न नव्हता. बरोबर आहे. मला असं विचारायचं होतं की 40 वर्षापूर्वी म्हणजे तो काळ असा होता की त्यावेळेला सगळ्या वस्तू घरातल्या घरामध्ये असायच्या. राईट. म्हणजे अगदी. गहू आपल्या घरचे आणायचे, वर्षभर हवे तसे दळून आणायचे. करेक्ट. मग त्यावेळेला हा
तुमचा जो व्यवसाय रेडीमेड पिठाचा आमच्या का तुमची सुरुवात फक्त पहिले गहू दळून गव्हाच्या घेणे पिठाची आणि होती. मग नंतर Correct, correct. तुम्ही readymade सुरुवातीला पिठाला काय आला? झालं, फक्त गव्हाचंच पीठ आम्ही विकत होतो. मग नंतर नंतर म्हणजे जेव्हा वाण्याकडे आम्ही सगळ्यांचा विकायला जायचो, स्वतःच जायचो. हम्म. माझी बायको ते सगळं सिलिंग बिलिंग करून द्यायची. आम्ही दोघं जणांनी सुरू केला व्यवसाय आणि मी जाऊन आणायचो आणि सगळ्या दुकानात सप्लाय करायचो. ती सगळं निवडणं. स्टार्टला आमचा सेल किती होता, 20 किलो दिवसभर, म्हणजे टोटल महिन्याचा 500 किलो महिन्याचा. त्यात म्हणजे 20 किलो, एक सुट्टी झाली तर 20 किलो जेमतेम होतो. तेवढाच सेल व्हायचा दिवसभर. 20 किलो काय पैसे मिळणार हो. बरोबर. तेव्हाची किंमत 4.5 रुपये किलो होती किलो पिठाची. 4.5 रुपये. त्याचे 4 रुपये वाण्याला द्यायचे आणि 2-2.5 रुपयाचा गहू त्यावेळेस मिळायचा. त्याचं पॅकिंग 1 रुपये सुटायचं, म्हणजे 10 रुपये सुटायचे. 10 रुपये सुटायचे. असं हे सगळं स्टार्टला होत होतं. तेव्हा म्हणलं आपलं चालेल का, म्हणलं चालणार नक्की. अजून दुकानं वाढली, अमुक हे वाढले तर आपलं नक्की चालेल. चांगलं. मला ऍक्च्युली तेच तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की तो काळ, मधला काळ आणि आताचा काळ, याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर जमीन आसमानाचा खूप फरक पडला. खूप फरक. तुम्हाला लोकांना कन्व्हिन्स पण करायला लागलं असेल की बाबा ही कणिक चांगली आहे, ही कणिक तुम्ही घ्या. मी त्यावेळेस पिशव्यांवरती छापलेलं होतं सगळं की तुमचे पैसे किती वाचतात, तुम्हाला किती त्रास होतो, तुम्ही त्या त्रासाचे पैसे होत नाही. बाई जी घरात काम करते त्या काळात आणि आताच्या काळामध्ये त्याची कॉस्ट नाही मोजली जाते. जेव्हा तुम्ही माणसाला तर तेव्हा त्याची कॉस्ट द्यायला लागते. म्हणजे आज झाडं पुसा करायचं तर तिला 2,000 रुपये पगार देतो. घरचं सगळं करायचं तर त्याची किंमत 2,000 रुपये होते. मग तिचे 2,000 रुपये बुडले, तुमचे गेलेच ना. म्हणजे दळण म्हणजे गहू आणण्यापासून तुम्ही दळण तुमच्या घरामध्ये पीठ तयार होईस्तो त्याचे किती लॉसेस होतात, तुमची कॉस्ट किती जाते, हे सगळं त्या पिशवीवर छापायचं होतं. आणि मग ते वाचून लोकांना पटायचं की त्याला माझे म्हणजे एक गहू आणून दळून मला 4 रुपयाला पडतं आणि मी 5 रुपयाची का पिशवी घ्यायची. तर रुपया काय खर्च होतो तुमचा तो तुम्हाला कळत नाही. ते तुम्हाला समजेल. आणि आयतं मिळाल्याचं सुख सगळ्यात जास्त आहे, त्याची कॉस्ट तर तुम्ही विसरूनच जाता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे 5 किलो जर का गहू टाकला दळाला, मी समजा टाकला माझा तर मला तो 470 ग्रामच मिळतो, 4,700 ग्रामच मिळतो. 1/2 किलो त्यातलं उडून जातं. माझंही जातं. अच्छा, तुमचं कॉस्ट जाते. नाही, पण तुम्ही आम्हाला देताना 5 किलो नेट देतो आम्ही. 5 किलो तुम्ही नेट देता. हे सगळं त्याच्यावर छापलेलं. त्यामुळे त्या पटायचं. तोंडी सांगण्यापेक्षा त्या पिशवीवरती सगळं पूर्वी छापून मी ते विक्री करायचो त्याची सगळी. पण पूर्वी काय होतं, वाण्याच्या दुकानामध्ये काय पीठ कोण घेणार, तू आधी उधारी ठेव, अमुक कर तमुक कर, तू परत येणारच की नाही, नंतर तू गेला की गेला, त्याचे पैसे कोण देणार, अमुक तमुक खूप गोष्टी होत्या. म्हणजे म्हटलं तुम्ही ठेवून घ्या, मी परत येतो, नाही खपलं तर घेऊन जातो परत. मला एक सांगा रत्नाकरजी, आता हा जो सेक्शन आहे मागे आपला पोळ्या जिथे बनतात, तर हा कुठला सेक्शन आहे? म्हणजे गोड पोळ्या फक्त इथे बनतात का सगळ्या? नाही, सगळे खाद्यपदार्थ. म्हणजे उदाहरणार्थ लाडू सर्व प्रकारचे, चिवडा 2 प्रकारचे, चिवडा पातळ पोळ्याचा, बटाट्याचा चिवडा. आणि पोळ्यांमध्ये अंबासंजा पोळी आमची पहिल्यांदा फेमस आहे, ती सगळ्यात बनते. त्याच्यानंतर मग पुरणपोळी, गुळपोळी आणि घावपोळी, अशा सगळ्यात पोळ्या इथे बनतात सगळ्या. म्हणजे खाद्यपदार्थ थोडक्यात सगळे, शंकरपाळी, दिवाळीतले सगळे फराळाचे पदार्थ वगैरे सगळे हा एवढ्या सेक्शन मध्ये बनवतो आपण. मस्त. असं स्वच्छता पण सुंदर आहे. आणि लाडू कुठल्या प्रकारचे असतात? बेसन लाडू मेन, मूग लाडू, नाचणी लाडू, पौष्टिक लाडू, नंतर डिंकाचे लाडू, रव्याचे लाडू, दाण्याचे लाडू, हे जेवढे लाडू प्रकारामध्ये सर्व लाडू आणि सगळे साजूक तुपातले. आणि मेन म्हणजे आंबा मावा पोळी, आंबा सांजा पोळी ही मेन सगळ्यात मस्त. आणि त्याला खूप डिमांड आहे, लोकांना कुठेच मिळत नाही ते आधी दुसरीकडे कोणाकडे. प्रत्येक उंडा वजन करूनच घेणे, प्रत्येकाचं वजन करूनच सगळं. म्हणजे त्यात पाणी सुद्धा वजन करूनच घालतो आपण. असं नाही करत की त्यामध्ये अंदाजाने 4 वाट्या टाक, मग कोणाची वाटी छोटी कोणाची मोठी, असा प्रकार होतो. ते सगळं बिघडून जातं. त्यामुळे पाणी पण वजन करायचं. प्रत्येकाचं वजन केल्यामुळे कुंड्याचं आतमधलं जे सारण आहे, एकसारख्या पोळ्या आणि एकसारख्या. लोक विचारतात सगळ्या मशीनवर बनवतं का, एकसारख्या कशा होतात, त्याचं काय हे आहे, मशीनवर बनवता का? तर त्याचं उत्तर हे आहे.
हा आता कुठला आपला हा पॅकिंगचा section. सेक्शनचा आहे, हम्म. जिथे छोटी छोटी म्हणजे अर्धा किलोच्या आतलं सगळं पॅकिंग इथे बनतं. पिठांचं म्हणजे पिठांचं, mainly. सर्व पिठांचं इथे बनतं. हम्म. बाकी इथे कुठले पॅकिंग काही होत नाही. फक्त पिठांचं. हा, सगळं पिठांचं. सगळ्या प्रकारची पिठं सगळ्या इथे. प्रकारची पिठाचं मी तुम्हाला लिस्ट देतो ती. हम्म. त्याच्यामध्ये म्हणजे 10 ग्रॅम पासून अर्धा किलो पर्यंत. अर्धा किलो पर्यंत. त्यातले महत्वाचे ज्वारी आणि तांदूळ डाळ इथे नाही बनत, ते फॅक्टरीत बनतात. ते फॅक्टरीमध्ये म्हणजे बाकी इतर अलाइड प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे इथे बनतात. सगळे इथे. रत्नाकरजी, तुम्ही प्रतिष्ठित बँकेमधली मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला की 10 किलो पीठ विकलं की जेमतेम तुम्हाला 10 रुपये मिळायचे त्यावेळेला. तर नोकरी सोडून ह्याच्याकडे वळायचं, व्यवसायाकडे, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांचा, तुमच्या मिसेसचा असेल किंवा तुमच्या बरोबर. बाकीच्या कुटुंबियांचा असेल, बरोबर. यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. फक्त तो सपोर्ट तुम्हाला कसा मिळाला? नाही, बरोबर. कसं फक्त होतं? मिसेस आणि वडिलांचाच सपोर्ट मिळाला. बाकी सगळ्यांनी मी म्हटलं तसं वेड्यात काढलं की तू मूर्ख आहेस, तुला एवढी नोकरी चांगली सोडून तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोयस, नंतर तुला नंतर पश्चात्ताप होऊन चालणार. मी खरंच तेव्हा विचार केला होता, नोकरी सोडायच्या आधी 1 वर्षभर मी रजा घेतली बँकेकडनं. पहिले 1 महिन्याची घेतली, नंतर 3 महिने घेतली, मग मेडिकल घेतली. सगळ्या लीव संपल्या, सगळं संपलं, बिनपगारी नाव राहिलं. शेवटी असं वाटलं की आता 14.5 वर्ष झाली होती पूर्ण. म्हणलं मग पूर्ण 15 वर्ष तर नाव राहू दे, उद्या बँकेकडून काही प्रॉफिट मिळणार, काही मिळणार हे मिळत असेल तर आपल्या 15 वर्ष नोकरी झाली होती, त्याच्यावर पेन्शन मिळेल, अमुक मिळेल वगैरे, म्हणून 15 वर्षापर्यंत थांबलो. आणि मग ती 20 जून 86ला राजीनामा दिला आणि 7 जुलैला सुरू केलं. असं ते थोडंसं धाडस केलं तेव्हा. कारण मी म्हटलं सर की एक गिरणी असल्यामुळे जेव्हा खायची प्रांत होती, काहीतरी केव्हा तरी काहीतरी आपण नक्की करू हे ती मला खात्री होती. आणि गिरणीचा व्यवसाय म्हणजे तसं बघायला गेलं तर कॅशचा व्यवसाय, सगळं कॅशचा व्यवसाय टोटल. दळण आलं की ते दळून झालं की पैसे लगेच ऑनलाईन सगळं सुरू झालं, कॅशवरती रोखीचा व्यवहार. बरोबर आहे. आणि तेव्हा माझ्या डोक्यात होतं की अजून आपण गिरण्या वाढवू, गिरण्याच वाढवायच्या, सगळं करायचं. पण ते परत त्याला सगळं म्हणजे त्याला सगळी जागा बघा, माणसं बघा, सगळं बघा, हे करायचं. आणि लांब लांब कुठे कुठे गिरण्या निघतील तसं तुम्हाला खर्च पण खूप होतं. म्हणजे एक गिरणी काढायची तर आता लाखो रुपये लागतात. त्यामुळे तो विषय बाजूला ठेवला. म्हटलं मग आता हे पिठाचं जे बंद पडलं ते सुरू करू. बरोबर आहे. असं म्हणून ते सुरू झालं. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गिरण्या काढायचं म्हणाला, तर पुण्यामध्ये मी तुमची जी साईट आहे इंटरनेटची त्याच्यावरती बघितलं 3 का 4 ठिकाणी तुमचे आउटलेट्स आणि मॅन्युफॅक्चरिंग पण आहे तुमचं. तर पुण्यामध्ये कुठे कुठे? पुण्यात आमचे 7 ठिकाणी गिरण्या आहेत. 7 ठिकाणी. एक पटवण बाग येथे, एक अलंकार सोसायटीला, एक कर्वेनगरला आहे, एक शिक्षक नगरला आहे, एक आनंद नगरमध्ये, एक ह्याच्यात आहे, एक सहजानंदमध्ये, मोरे विद्यालयामध्ये. अशा ठिकाणी सगळ्या 7 गिरण्या आहेत. पण त्यातले 3 ठिकाणीच फक्त मॅन्युफॅक्चरिंग होतं. म्हणजे गिरण्यांमध्ये 2च. आणि माझी जिथे मी राहतो तिथे माझं काहीतरी खालच्या बाजूला बेसमेंट आहे, तिथे पॅकिंगचं चांगलं आपल्याला ते सुरू करता येईल, पाहता येईल मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे आपण ते बघू, आपल्या लोकांना ते दाखवूया. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात सीइंग इज बिलिव्हिंग. होय, तसं सकस, खरोखर सकस कसं आहे, आपल्याला ती फॅक्टरी व्हिजिट पण करता येईल, बघता येईल. तर दर्शको, आपण यांच्या ज्या फॅक्टरीज आहेत 3 ठिकाणच्या, की जिकडे गहू दळले जातात किंवा बाकीचे पदार्थ दळले जातात, पोळ्या बनवल्या जातात, ते हे सगळे पदार्थ बनतात कसे, आणि यांची जी स्पेशालिटी आहे फ्रोझन पोळी, की जी पोळी त्यांनी मला सांगितलं मगाशी 12 महिने टिकते, ती पोळी कशी बनते, कशी पॅक होते आणि त्याची प्रोसेस काय आहे, ही प्रोसेससुद्धा आपण आता बघू. आणि मग त्याच्यानंतर या फ्रोझन पोळीबद्दल यांच्याकडनं अधिकची माहिती आपण घेऊया. सर्व धान्यांचा प्रकार म्हणजे गहू, डाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, भाजण्या, थालीपीठाच्या आणि इतर काही रवे, हे सगळे ह्या शेडमध्ये होतात, संपूर्ण तयार केले जातात. आणि इतर काही भाग पॅकिंग होतो, काही भाग सगळे आपल्या बंगल्यावरती होतो. हे असे 4 शेड्स आहेत, 500-500 स्क्वेअर फुटाच्या. पॅकिंग पलीकडता असे 4 सेक्शन. आता गहू येतील वाजू द्या, संपलेत सगळे, हे तेव्हा सगळं फुल भरून जाईल. या सेक्शनमध्ये आपलं काय होतं? फक्त ग्राइंडिंग होतं. ग्राइंडिंग. पूर्ण ग्राइंडिंग सगळ्या प्रकारची, अख्ख्या धान्याचा साठा आणि ग्राइंडिंग सगळं. गहू, डाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी, थालीपीठ सगळं सर्व ग्राइंडिंग इथे होतं.
नमस्कार. नमस्कार. हा सेक्शन आता रत्नाकरजी आपला कुठला आहे? येस, हा सेक्शन आहे साध्या रोजच्या आपल्या नेहमीच्या गव्हाच्या पोळी आपण जे घरी हा, बनवतो हा. त्याच पोळ्या इथे आपण बनवतो, पण या विक्रीला पण असतात आणि शिवाय त्याच्या आपण फ्रोझन म्हणून तयार करतो. आणि त्या फ्रोझनचं वैशिष्ट्य असं आहे की ती 1 वर्षभर टिकते. अच्छा, 12 महिने टिकते ती. 12 महिने टिकते, त्याला काहीही होत नाही. पूर्ण गव्हाची पोळी आहे, त्यात विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आहे. हा सगळ्यात त्याचा वैशिष्ट्य आहे. हा जो फ्रोझन पोळ्यांचा विभाग आहे, हे सगळं फ्रोझन पोळ्यांचं काम आणि ते सगळं हे सगळं करतो आपण जिथे, तिथे सगळं माझा धाकटा भाऊ श्रीराम चतुर्वेदी जास्त मोठ्या प्रमाणात बघतो. त्यांनीच सगळं जास्त डेव्हलप केलेलं आहे. पण ते सकस नावाने केल्यामुळे ते बाया नावावरती जास्त सुरू झाले. आता हे जे आपण पाहतोय मशीन वरनं आपण आतमध्ये टाकतो पोळी आणि खाली येते आणि भाजून, तर साधारणतः मॅडम इथे अर्ध्या तासामध्ये म्हणा किंवा एका तासामध्ये किती पोळ्या होतात? अर्ध्या तासामध्ये इथे 164 पोळ्याबरोबर तयार होतात. 164 पोळ्या 164 अर्धा पोळ्या, तासात. हा. मी घरामध्ये ज्या पोळ्या करायला अर्ध्या तासामध्ये साधारणतः 10 ते 15 घरच्या बाईला लागत असतील, तिथे 164 पोळ्या होतात. होतात. हे पहिल्या याच्यामध्ये तेल टाकतो आपण. हे आता मळलेली कणी या ह्याच्यामध्ये घालणार. ओके. त्याची कपॅसिटी पण 4 किलोची आहे काय? त्याच्यामध्ये दोनदा टाकावं, 2 किलो आणि 2 वेळा टाकावं लागतं. अच्छा, हे असे गोळे पटापट गोळे 45 तयार. ग्रॅमचा एक गोळा आहे. 45 ग्राम. तर त्या फ्रोझन पोळ्या म्हणजे प्रोसेस जी आपली आहे, साध्या पोळ्या ज्या असतात नॉर्मल आणि Right. फ्रोझन पोळ्या, राईट, त्याच्यामधली प्रोसेस ही सगळी सेम आहे. सेम सेम. फक्त ही इथे पोळी तयार झाली की ती आपण तिथे फ्रीज करतो फ्रीज करतो. आणि त्या फ्रीज करून आपल्या जे फ्रीझरमध्ये ठेवतो. हां. त्याचं वैशिष्ट्य मग मी म्हटलं की तसं की त्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आपण, बरं. आणि त्यात इतर काहीतरी मिक्स केलंय, हां, अमुक केलंय हां. वगैरे असा हम्म, प्रकार आहे. हम्म. रोजचीच पोळी, आणि तुम्हाला कधी पण पाकिट उघडा, नॉर्मल टेम्परेचरला तुम्ही खाऊ शकता. खाऊ शकतो. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि ती वैशिष्ट्य त्याचं असं की 48 तास विदाऊट फ्रीज चांगली राहू शकते. 48 फक्त तास. त्याला फ्रीझरमध्येच टाकायला लागतात नंतर. नंतर. फ्रीझरमध्ये वरच्या कप्प्या, बर्फाच्या कप्प्या, मग तरच टिकतात. तरच टिकतात. त्यामुळे तुम्हाला कुठेही घेऊन जायला, सकाळी उठलं तर तुम्हाला तयार एक पोळी एकच खायची तरी तयार आहे. रात्री उशिरा आला तरी पोळी खाता पोळी येते. खाता येते. त्याच्यात मग त्या पॅकेटमधून पोळी काढायची. मी भाव तुमच्या झाली की खायची. साईटवरती वाचलं, इंटरनेट साईटवरती, Right. 10 मिनिटं नुसती अशी वर Right. ठेवायची हां. आणि खायची. आणि मायक्रोवेव्ह करायची असेल तर तर फक्त 5 5 सेकंद सेकंद करायची. मायक्रोवेव्ह करायची म्हणजे आणि ज्यांना खायची. गरम आवडते तरच गरम करायची, त्याचं काही गरज नाही. ती आपण सकाळी 7ला पोळी करतो आणि दुपारी 12-1ला खातो, तशीच लागेल. त्याच्यापेक्षा वेळी काय लागणार नाही. आणि पर्टिक्युलरली जे लोक फॉरेनला वगैरे जातात अगदी, ते तर अगदी. अगदी 100% वर्षभराच्या देतात. पोळ्या 100 एकदम बॅगा घेऊन भरून जातात. भरून देतात. बॅगा भरून देतात. खूपच छान आहे. सोय आणि म्हणून पण चांगला आहे आणि आणि मुख्य सगळ्यात म्हणजे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. सगळ्यात आणि नॉर्मल किंमत आहे त्याची. म्हणजे असं हम्म. काही एक्झॉर्बंट किंमत ठेवली आहे काहीतरी, मग खरेदी कर. 9.5 रुपयाला 95 रुपयाला पाकिट आहे. पाकिट आहे. 10 10 पोळ्यांचं. 9.5 रुपयाला एक पोळी पडते. तर रत्नाकरजी, आपण तुमच्या हे सगळ्या बघितल्या फॅक्टरीज वगैरे कसं मॅन्युफॅक्चरिंग होतं, पोळ्या कशा बनतात, अतिशय छान तुमचा सेटअप आहे. तिथे मी पाहिलं की साधारणतः 2 ते 3 आयटम मी बघितले, पण इथे तुमचं बाजूला दुकान आहे, त्या दुकानामध्ये बरेचसे आयटम मला दिसत आहेत. बरोबर. तर पोळ्या किंवा कणिक सोडून अजून तुमचे कुठले कुठले आयटम आहेत की जे तुम्ही बनवता?
स्वयंपाकात लागणारे सर्व पदार्थ आम्ही बनवतो. म्हणजे जे त्याच्यासाठी रॉ मटेरियल लागतं, रॉ मटेरियल ऑफकोर्स, बरोबर. गव्हाचं पीठ, डाळीचं, हम्म. तांदूळ, ज्वारी, मका, ज्वारी. नाचणी, गहू, जेवढे सगळे सर्व मसाले, सर्व रवे, सर्व उपासाची पिठांमध्ये सर्व प्रकार जेवढे सर्व स्वयंपाकात लागतात ते सगळे आपण हे सगळं तुमचं इन हाऊस तुम्ही इन हाऊस बनवता. करतो आपण सगळे. हम्म. पहिले स्टार्टला आम्ही फक्त गव्हाचंच पीठ करत होतो, पण जेव्हा आम्ही सगळे दुकानात गेल्यावरती तिथे कस्टमर म्हणलं तर मग डाळीचं पीठ का नाही, तांदूळचं पीठ पाहिजे, अमुक पाहिजे. म्हटलं बरोबर. एकदा मग मनात त्याला खरंच की राव आपण एकदम नुसतंच गव्हाच्या पिठावर का अडकून पडलोय. हम्म. मग डाळीचं पीठ केलं तर तेवढे 4 पैसे अजून मिळतील. अजून मिळतील. पैसे मिळवणं हा उद्देश नक्कीच होता त्याच्यामध्ये. त्यामुळे मग ते सगळं सुरू केलं. आणि डायव्हर्सिफाय करणं कधी चांगलं, म्हणजे ज्याला डाळीचं पीठ हवंय Right, तो तुमच्याकडे आला गव्हाचं तर नाही तो घेणार, बघेल की डाळीचं अजून बाकीची घेईल. पिठं पण आहेत. करेक्ट. त्याच्यामुळे एकामुळे आणि अजून 5 त्याला item नाही पण माझं येतात. समजा गव्हाचं पीठ आवडत तो डाळीचं डाळीचं घे, तांदूळचं अगदी बरोबर घे, आहे. ज्वारीचं घे. सगळं सगळ्यांना आवडायला पाहिजे असं म्हणजे काही. सकस आता काय झालं की दुकानामध्ये गव्हाचं पीठ मागत नाही, मला सकस द्या म्हणतात. जसं सकस. डालडा झालं तसं आता सकस द्या म्हणतात. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला तेच म्हणणार होतो की जसं आपण पाण्याची बाटली घेतो Bisleri's म्हणतो बिस्लरी त्याला. Correct. बिस्लरी हा ब्रँड आहे. होय, brand तसा आहे. हा तुमचा, म्हणून मी मगाशी त्यांनी- इंट्रोडक्शन मध्ये म्हणालो की हा पुणेच नाही, महाराष्ट्र नाही तर नाही, जगभरामध्ये हा brand वैशिष्ट्य तुमचा सांगतो की famous ज्यावेळेस झालेला मी सकस चालू केलं त्यावेळेस बाजारामध्ये कुठलंही पीठ मिळत नव्हतं, नॉट ए सिंगल वन, कुठलंच नाही. त्यावेळेस मी वडिलांना सांगितलं की मी आज बनवतोय ना जे सकस, ते पुढे पुढे मोठमोठ्या कंपन्या उतरतील. ह्याचं कारण असं आहे की गव्हाचं पीठ हे 5 वर्षाच्या माणसापासून ते 85 वर्षाच्या माणसापर्यंत सर्वांना लागतं. सर्व जाती धर्मांना, सर्व पुरुष स्त्री लहान मुलं बाळं सगळ्यांना पीठ लागतं. सगळ्या घरातली पीठं लागतात आणि सगळी कंपन्या पुढे पुढे सगळ्या त्याच्यात. आणि तसंच झालं. मग टाटा आले, बिर्ला आले, एवढ्या सगळे- मोठमोठ्या सगळे कंपन्या. आले. आता इतक्या कंपन्या आहेत की विचारायची सोय नाही. आता गिरणीवाले स्वतःचं पीठ करून दळून विकायला सुरुवात विकास केली होत त्यांनी. नाही. तरी पण आणि जे- अजूनही त्याला स्काय इज द लिमिट आहे. कोणीही सुरू करावं, कोणालाही काही प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यांना कसदार खायचं आहे ते दुकानामध्ये सकसच मागतात. आम्ही सुद्धा दुकानामध्ये कणिक दे म्हणून सांगत नाही, सकस द्या म्हणून सांगतो. Correct. मी सकस आणि आणि हे गव्हाचं पीठ. खरोखरच मी एकदा दुकानात गेलो होतो जेव्हा अप्लाय करायचं काय, तेव्हा खरंच एक कस्टमर आले, ती बाई होती ती, आणि तिने सकस द्या म्हणूनच मागितलं होतं. तेव्हा मला अक्षरशः भरून आलं, अरे आपलं नाव झालं याच्यावर. तर मग नंतरचं असं झालं की 2000 साली माझी बायको अतिशय उत्तम स्वयंपाक करते. म्हणजे मी माझी बायको म्हणून सांगत नाही, पण खरोखरच चांगलं करते. तर ती पुरणाची पोळी उत्तम बनवते. तर मी म्हटलं एक काम करूया का, आपल्या इथे काउंटरला पुरणाच्या पोळ्या विकायच्या का? म्हणाले हरकत नाही, बघूया. म्हटलं एक दिवशी आम्ही 25 पुरणपोळ्या तिने स्वतः केल्या आणि आम्ही विकायला ठेवल्या. एकाच दिवसात संपल्या. आणि परत ठेवायला सुरुवात केली, परत संपायला लागलं. मग हळूहळू भावाच्या काउंटरला ते गिराईकच मागायला लागले की आम्हाला पुरणपोळ्या हव्यात, अमुक आहे. मग पुरणपोळ्या सुरू झाल्या. असं करता करता मग सगळेच खाद्यपदार्थ हळूहळू तयार झाले. गुळाची पोळी उत्तम बनवते अक्षरशः, म्हणजे त्याला सगळ्या पोळीमध्ये कडेपर्यंत गुळ गेलेला असतो, असे कुठलेच पुढे मिळणार नाही. कड काढायची आवश्यकता नाही. काही काही जणांना सवय असते Correct, कड काढून correct. टाकायची. तसेच पुरणाची पोळीचं पूर्ण आपण पोळी असते त्याच्यामध्ये गुळाचीच असते, ती त्यात साखर घालत नाही, कणकीची असते, त्यामुळे सॉफ्ट राहते. ते जे नाही तर आता ज्या पुरणाच्या पोळ्या असतात कॅरीबॅग सारख्या होतात, मैद्याच्या होतात त्या. मैद्याच्या असतात, कॅरीबॅग सारखी ती उचलली जाते, पुरण सगळं खाली राहतं, नुसतं पापूदळावर राहतात. बरोबर. तसे पद्धत असते तशी ती एकदम छान पुरणाची पोळी. त्यामुळे आमच्याकडे पोळ्या मग डिमांडच सुरू झाली. मग तिथे सगळं मग बायकांना शिकवलं, सगळं सुरू झालं. मग पुरणपोळी आली, मग गुळाची आली, मग खव्याची पण पोळी आली, मग खव्याची पोळी. खव्याची पोळी. आणि खव्याची पोळी आमची 15 दिवस टिकते, खराब होत नाही, विदाऊट फ्रीज, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. मग तिने स्वतःची जे आंबा सांजा पोळी सुरू केली, स्वतःच तयार केलं. म्हणजे पूर्वी करत असतील बायका, मला माहित नाही, पण ती क्वालिटी तशी होत नसायची. म्हणजे आपल्या तर ती करण्याची पद्धत आणि ते सगळं त्याचं फार महत्त्वाचं होतं. म्हणजे अजूनही लोक प्रयत्न करतात आणि कोणालाच ते जमते, म्हणजे ती ठीक आहे, जमते, आम्ही खात नाही. म्हणजे जे माझी आई छान करते असे सगळ्यांच्याच आया चांगलं करतात असं म्हणतात, पण प्रत्येक शेवटी चव म्हणजे गोडाची चव कोकणस्थ माणसांनीच ठरवावी, बरोबर, असं माझं मत आहे. अगदी अगदी बरोबर. तर तसे त्या पद्धतीने तिने ते सगळं मॅनेज केलं होतं. मग भरपूर आम्ही चटण्या सुरू केल्या, सगळे खाद्यपदार्थ आमचे सगळे चालायला लागले. पण शेवटी असं काय काय बनवायचं, काय काय करायचं, म्हणजे जागा थोडी, म्हणजे त्याला फॅक्टरीच करायला पाहिजे, केप्रसारखी. म्हणजे त्यांनी त्या काळात सुरू केलं आणि त्यांना जमलं सगळं. स्वतः ते बिल्डर होते, जागा होत्या, त्यामुळे त्यांना ते जमलं. बरोबर. आम्हाला तेवढं नाही जमलं. आमची उडी मारायची इच्छा होती, पण
तेवढे. पण तरी अजून आम्ही खाद्यपदार्थ सगळे बनवतो, सर्व प्रकारचे लाडू, काय बेसन, चिवडे. मूग, नाचणी, चिवडा. चिवडे सगळे, नंतर करंज्या, आमच्या ओल्या करंजी, नारळाची करंजी म्हणजे कोणीच बनवू नाही शकणार. अनारसे, आता अधिक महिना होता तर 15,000 अनारसे विकले आम्ही. 15,000 म्हणजे खूप झाले. होय, एक आणि संपून गेलं सगळं, संपून काही गेलं, राहिलं नाही काही शेवटी. राहिलं नाही. असं थोडक्यात ते मी म्हटलं ना की सगळ्यात पुण्यातला चितळे हा ब्रँड आहे, ते आमच्या मागे लागली, आम्हाला द्या तुम्ही. म्हटलं तुम्हाला आम्ही पुरवू नाही शकणार, आमच्याकडे लिमिटेड साधन लिमिटेड आहेत, साधन आहेत. बरोबर. लिमिटेड माणसं आहेत, बरोबर, लिमिटेड सगळं बरोबर. आहे. तुम्हाला दिलं तर ते सगळं बिघडून जाईल आमचं. मगाशी बोलता बोलता तुम्ही फ्रोझन पोळीचा उल्लेख केला. राईट. आपण तुमच्या फॅक्टरीमध्ये जाऊन फ्रोझन पोळी तुमची बनते कशी, पॅक कशी होते आणि ती 12 महिने कशी टिकते हे सुद्धा बघितलं. तर गोड पोळ्यांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला. तर फ्रोझनमध्ये गोड पोळ्या इन्क्लूड करायचा किंवा त्याच्यामध्ये काही करायचा विचार आहे का भविष्यामध्ये? त्याच्यामध्ये एक जी आपण आंबासांजा पोळी बनवतो ना, ती फ्रोझन करायचा विचार चालू आहे. त्याच्यासाठी रिसर्च पण चालू आहे आणि ते प्रयत्न पण चालू आहे. पण ती वर्षभर टिकत नाही, ती हार्डली तुमची 2 महिने 3 महिन्यापर्यंत टिकेल. मी विचार केला 2-3 महिने टिकली तरी पुष्कळ आहे. ते काय असे काय हे नाही. इव्हन आमच्या सुद्धा साध्या ज्या फ्रोझन साध्या पोळ्या आहेत, गव्हाच्या पोळ्या, त्या सुद्धा वर्षभर कोण ठेवून घेणार आहे? जरी ती टिकते वर्षभर तरी ते 2-3 महिन्यात समजून जातं. 3-3 महिने कोण ठेवणार आहे? हे परदेशामध्येच लोक डंप करून खातात आणि करतात, तिथे असतात. आपल्या देशामध्ये तसं काही लागायची गरज, फक्त 1 महिनाभर जरी टिकली तरी लोकांना खूप असते. तसंच माझी ते आंबासांजा आम्ही केली आहे, त्याचा प्रयोग झालेला आहे, तो सक्सेसफुल झाला आहे. जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी आम्ही केलेल्या पोळ्या अजूनही चांगल्या आहेत. अच्छा, तुमचं ऑलरेडी करून झालंय, म्हणजे ही 1.5 वर्षापूर्वीपासून तुमचे प्रयत्न सुरू आहेत की फ्रोझन खूप लोकांना आवडते. लोक परदेशात मागून मागून घेऊन जातात आणि त्यांना सांगते आमच्या नातवाला खूप आवडते, आमच्या ह्याला खूप आवडते ना, अमुक करून. आणि मग ते कधी कधी दिवाळीत आमचं दिवाळी फराळ खूप असतो, त्यामुळे त्या बंद असतात. ते लोक म्हणतात त्यात पाहिजेत आम्हाला, तुम्ही काय बंद करता? मग फराळाचं कसं व्हायचं ते? मग त्यावेळेला तुम्हाला हे फ्रोझनचा उपयोग घ्यावा, म्हणजे सकसच्या ग्राहकांना साध्या पोळ्याच नाही तर आता भविष्यामध्ये गोड पोळ्या सुद्धा तुम्हाला, आंबासांजा पोळी तुम्हाला फ्रोझन स्वरूपामध्ये हवी तेव्हा खा, प्लॅन करून ऑर्डर करा आणि हवी तेव्हा तुम्हाला तुमच्या डीप फ्रीज मधनं काढून घ्या. आणि ट्राईड अँड टेस्टेड आहे, त्यांनी आता सांगितलं सरांनी बोलता बोलता. 1.5 वर्षापासून त्यांचा हा प्रयोग चालू आहे आणि 1.5 वर्षापूर्वी केलेली पोळी त्यांच्याकडे अजूनही आहे आणि ती चांगल्या अवस्थेमध्ये आहे. रत्नाकरजी, स्टार्टअप आपण म्हणतो आणि आता स्टार्टअपला महत्त्व पण खूप आहे. स्टार्टअप ही कन्सेप्ट आत्ता एक साधारणतः मागच्या 3-4 वर्षामध्ये आली, पण हे तुमचं स्टार्टअप तुम्ही रिस्क घेऊन धोका पत्करून 40 वर्षापूर्वी तुम्ही तुमचं सुरू केलं आणि जे तुम्ही स्वतः नोकरी करत होता ते तुम्ही नोकरी देणारे झाले. साहजिक आहे तुमचा त्यावेळेचा बिझनेस आणि आत्ताचा बिझनेस याच्यामध्ये फरक आहे. तुमच्या स्टार्टअपमध्ये स्टाफची मॅनेजमेंट तुमची कशा प्रकारची असते आणि साधारणतः किती आहेत तुमच्याकडे लोक आता काम करणारे? ते जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा आम्ही नवरा बायको दोघं आणि मग हळूहळू सुरुवात केली की आता आपल्याला कोणतरी गरज आहे, मदतीला गरज आहे, सामान आणून दे किंवा हे कर ते कर वगैरे. सुरुवातीला एक सेल्समन ठेवला, त्याला 10 पैसे पोळी मागे, 10 पैसे 1 किलो मागे द्यायचं गव्हाचं पीठ सप्लाय करायचं. तर असं करता करता वाढत चाललं. मग ते हळूहळू एक मग 2-3 वर्षांनी मी स्कूटरवर सगळीकडे सप्लाय करायचो. 2-3 वर्षांनी पहिला एक कामगार घेतला की तो जाऊन सप्लाय करेल, मग त्याला घेतला. मग 3 वर्षांनी पहिला टेम्पोच घेतला, 3 चाकी टेम्पो. तो टेम्पो घेतल्यावर मी स्वतः चालवतो. 3 वर्ष मी स्वतः चालवला टेम्पो. लोक जेव्हा मी, म्हणजे हा पण किस्सा फार महत्त्वाचा आहे की मी जेव्हा टेम्पो चालवायचो आणि जेव्हा कस्टमर, जे मी बँकेत ब्रँच मॅनेजर असलेल्या पोस्टवर ज्यांनी मला पाहिले, त्यांना जेव्हा मी टेम्पो चालवताना दिसतं त्या ह्या माणसाने त्याने बँकेत फ्रॉड केला, तेव्हा काहीतरी गडबड केली त्याची, हा टेम्पो चालवते काहीतरी, काय भानगड काय आहे ससरमध्ये, याच्यावर एवढी पाळी आली, अशी स्थिती झाली. म्हणजे पण मला आनंद वाटत होता, मला काय उलट चांगलं वाटायचं. टेम्पोने आपला टेम्पोनी माल सप्लाय व्हायला, जो स्कूटरवर मी करतो. असं करता करता 9 टेम्पो झाले माझ्याकडे, 9 ड्रायव्हर्स होते, 9 टेम्पो चालवत होतो त्यावेळी, इथपर्यंत सगळं झालं. मग ह्या जशा मोठमोठ्या कंपन्या आल्यावर तसं त्यांचा सेलवरती परिणाम एक स्टॅग्नंट झाला. म्हणजे तर वाढवायला पाहिजे खरं ॲक्च्युली, पण त्यासाठी परत ते सगळं, आता माझं वय 76 आहे, मी आता याच्यापेक्षा किती करू शकतो, त्यामुळे ते आहे ते चालू राहिलं. पुतणे बघणार आहेत, त्यांचं ते वाढवणार आहेत, ते करतील तेव्हा होईल, ते अजून वाढू शकेल. आणि त्याला स्काय इज द लिमिट आहे, अक्षरशः स्काय इज द लिमिट आहे. तर दर्शक हो, पहिल्यांदा ज्यावेळेला मी सरांना भेटलो होतो
आणि या मुलाखतीबद्दल मी त्यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला सकसची जी गोष्ट आहे ती गोष्ट तर मला इतरांपर्यंत म्हणजे आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवायची होती. पण आपल्यापैकी जर का कोणाला असाच व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी किती त्याग करावा लागतो. म्हणजे ब्रँच मॅनेजरचा लेवलचा माणूस ज्यावेळेला स्वतः टेम्पो चालवतो म्हणजे स्वतःचा व्यवसाय असताना तर त्याच्यामागे किती कष्ट असतात आणि ब्रँड हा नुसता असाच बनत नाही. त्या ब्रँडमागे किती कष्ट असतात, फॅमिलीचा सपोर्ट असतो. हे सगळं यांच्या गोष्टींमधनं आपल्यापर्यंत पोचवायचा होता. हा पण एक या सकसच्या गोष्टीमागचा उद्देश होता. दर्शको, सकसचा 40 वर्षाचा प्रवास सरांनी आपल्यासमोर सगळा उलगडला. सुरुवातीपासून 10 किलोपासून ते आत्तापर्यंत म्हणजे सकस द ब्रँड कसा झाला यापर्यंतचा प्रवास सगळा आपण बघितला. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं ते बघितली, त्यांची प्रॉडक्ट रेंज आपण बघितली, साध्या पोळ्या, फ्रोझन पोळ्या, गोड पोळ्या हे सगळं बघितलं. या सगळ्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांना साथ देणाऱ्या मिसेस सहस्रबुद्धे सुद्धा आता आपल्याला जॉईन झाल्यात. इतक्या वेळ ते त्यांच्या व्यवसायाच्या कामामध्ये बिझी होत्या, त्याही आता आल्या आहेत. तर आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटाकडे येतो आहे. 7 जुलैला पुढच्या महिन्यामध्ये यांच्या व्यवसायाला 40 वर्ष पूर्ण होणार आहेत. 40वा त्यांचा वर्धापन दिन आहे. तर त्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असाच तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस, जरी तुमच्या मनामध्ये तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की आता थोडेसे रिटायरमेंटचे विचार येत आहेत, पण ते रिटायरमेंटचे 7 जुलै म्हणजे शेवटची दिवाळी साजरी करायची असं मनात आलंय, पण ते आता बाकी बसू देत नाहीत. स्टाफच बसू देत स्टाफच नाही. बसू देत. आपल्यावर अवलंबून आहेत ना की मिडल एजचे लोक की त्यांना असं वाटतं की आम्ही करतोय तोपर्यंत तुम्ही चालू ठेवा असं झालंय आता ते थोडंसं. बरोबर आहे. आणि त्यांना पण असं वाटत असेल की एक तुम्ही आत म्हणजे आधार आहे किंवा आधार आहे. 40 वर्षाच्या अनुभवातनं तुम्ही त्यांना जे सांगू शकाल त्याचा त्यांना हो. नक्कीच पण आता उपयोग होईल. आमच्याकडचा स्टाफ आता हे जवळजवळ सगळे 25-30 वर्ष आमच्याकडे कामं करतात 30 वर्ष काम करतात तुमच्याकडे. खूपच छान. 30 वर्ष एका ठिकाणी काम करणं त्यामुळे ते अवघड आहे आपल्यावर खरं तर. अवलंबून आहेत. म्हणजे ते आता असं म्हणतात की आम्हाला ह्या वयात आता कुठे मिळणार का कुठे मिळणार का म्हणजे चालू ठेवायचा तरी त्यांच्यासाठी का होईना पण निदान चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे ही एक आपलं पोट भरलंय. लोकसेवाच म्हणायला हरकत नाही तुमची. तर तुम्ही सर वेळात वेळ काढून, मॅडम तुम्ही पण वेळात वेळ काढून आलात आणि तुमची सगळी फॅक्टरी दाखवली. सीइंग इज बिलिव्हिंग जसं म्हणतात तसं मी मगाशी उल्लेख केला तसं की आपल्यासमोर पोळ्या बनताना कशा त्या पद्धतीने बनत आहेत, स्वच्छता किती घेतली जाते हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुढची अशी अनेक वर्ष आम्हाला सकसचं नाव सगळीकडे बघायला मिळावं. पुणे, महाराष्ट्र आणि जगाचा जसा मी उल्लेख केला, एक्सपोर्ट तर तुमचे होतातच, फक्त तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करत नाही तर ते तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट सुद्धा आता सुरू करावं हीच तुम्हाला शुभेच्छा. आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. Thank you. धन्यवाद.